हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी दीपेश आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी रिव्ह्यू चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे दीपेशची वाणी. मित्रांनो, मी रिसेंटली पाहिलेला आहे पंचक हा मराठी चित्रपट आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हा चित्रपट कसा आहे आणि मला कसा वाटला. तर या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन पिढींमधला विचारांचा फरक. या चित्रपटामध्ये दाखवलं जातं जुन्या परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्या आताची पिढी कशा प्रकारे मान्य करत नाही आणि त्यामुळे होणारा कॉन्फ्लिक्ट जो आहे या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चित्रपटाच्या स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर एक कुटुंब दाखवलं आहे. त्या कुटुंबामधली सिनियर व्यक्ती जी आहे ती वारते आणि वारल्यानंतर ती ज्या वेळेला वारलेली असते ती वेळ ऐकल्यानंतर गावातला जो पंडित असतो तो सांगतो की त्या कुटुंबाला पंचक लागला आहे, म्हणजे एका वर्षभराच्या आतमध्ये त्या घरातील 5 वंश ना जीवाचा धोका आहे आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो. आणि हे ऐकून कुटुंबातील जी जुन्या विचारांची जी पिढी आहे ती भीतीग्रस्त होते, घाबरते, त्यांच्या मनामध्ये भीती भरून जाते. बट जी शिकलेली मंडळी आहे ते त्या गोष्टीचा विरोध करतात. जी घाबरलेली पिढी आहे त्यांच्या मनामध्ये नको नको ते विचार येतात आणि काही जणांना मानसिक त्रास सुद्धा व्हायला सुरुवात होते. त्या सर्वांना वाचवण्यासाठी नव्या पिढीतली जी व्यक्ती आहे काही युक्ती लावतं आणि कुटुंबाला सिच्युएशन मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो हे आपल्या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं. बट ओव्हरऑल चित्रपट जो आहे तो खरंच खूप छान आहे. चित्रपट खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती भाष्य करतो आणि एक एंगेजिंग रूपामध्ये आपल्याला तो मेसेज जो डिलिव्हर करायचा आहे तो डिलिव्हर सुद्धा करतो. तुम्ही हा चित्रपट पूर्ण फॅमिलीसोबत पाहू शकता. हा चित्रपट पाहून झाल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये येऊन नक्की कळवू शकता. आपण लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू दीपेशची वाणी आणि सबस्क्राईब सुद्धा करा दीपेशच्या वाणीला. थँक्यू.